दुसरं मी महत्त्वाच्या विषयाकडे येतोय म्हणजे डोंबिवली, दिवा, शीळ इथे पाडल्या जाणाऱ्या इमारती. सरकारने याच्यावर भूमिका घ्यायला हवी. दररोज बिल्डरनी उठायचं, लोकांना जमा करायचं, त्यांना रस्त्यावर बसवायचं, हे काही योग्य नाही. ह्या बिल्डिंगी एका रात्रीत उभ्या राहिल्या का? जर कायदा होता की बिल्डिंगी बांधूच देऊ नका, तर ह्या कायद्याचं उल्लंघन कोणी केलं आणि उल्लंघन केल्यावरती काय कारवाई झाली? गोरगरीब माणसांनी आपलं सोनं नाणं सगळं गहाण ठेवून या इमारतीत घरं घेतली. त्या डोंबिवलीच्या 62 इमारती असो, दिव्यामधली आनंद पार्क असो किंवा मग शील टायगर परिसरातल्या इमारती असो, सरकारला भूमिका घेणं भाग आहे. याची 3 उदाहरणं देतो आम्ही सत्तेत असताना. एकदा संपूर्ण ठाण्यातल्या बिल्डिंगी पाडण्याचा निर्णय झाला, अनधिकृत बिल्डिंगींवरती हातोडा चालवायचा निर्णय झाला. मला आजही आठवतं की आजचे डेप्युटी चीफ मिनिस्टर, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाचे राजन विचारे, प्रताप सरनाईक हे सगळे पवार साहेबांना भेटायला आले. मी स्वतः ती मीटिंग ऑर्गनाईज करून दिली होती आणि तेव्हा पवार साहेबांनी, डोंबिवलीचेही आमदार होते, की एकाही बिल्डिंगला हात लावू देणार नाही, राहता घरातनं आम्ही कोणालाच बाहेर काढणार. मला आज आठवतं की जेव्हा लकी कंपाऊंड पडली होती तेव्हा शीळपासून मुंबऱ्यापर्यंत सगळ्या बिल्डिंगी पाडण्याचा धडाका महानगरपालिकेने सुरू केला. आम्ही रस्त्यावर उतरलो आणि एकही बिल्डिंगीला हात लावू दिला नव्हता. बिल्डिंग नाही, पण जेव्हा एखादा माणूस एका घरात राहिला जातो ते घर वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. आणि मायबाप सरकारने लोकांची छप्पर जात असताना चुपचाप बसून राहणं सरकारला शोभत नाही. भूमिका घ्यावी लागेल. आणा ना 25 पर्यंत क्लस्टर आणा, सुरक्षित करून टाका सगळ्यांना. आमची उघड भूमिका आहे.